Good morning, sir. Good morning, sir. Good morning. बघा, आज जो आपण घटक पाहणार आहोत तो वर्गीकरण आहे. याच्यामध्ये आपल्याला सभोवतालच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूचं निरीक्षण करून त्यांच्यात कोणत्या तरी बाबतीत असणारा जो साम्य आहे तो आपणास शोधावयाचा असतो आणि त्यानुसार त्या वस्तूंचं आपणास वर्गीकरण करायचं असतं. या घटकामधील प्रश्नामध्ये 4 शब्द असू शकतात, 4 संख्या असू शकतात, 4 आकृत्या असू शकतात किंवा 4 इंग्रजी अक्षरं दिलेली असतात. या 4 पैकी 3 घटकामध्ये साम्य असतं आणि चौथा जो घटक आहे तो वेगळा असतो आणि तो चौथा घटक आपल्याला वेगळा करणं अपेक्षित आहे. वर्गीकरण या घटकामधील प्रश्नामध्ये समान गुणधर्म असणाऱ्या बाबींचा एक गट दिलेला असतो आणि त्यापैकी एक बाब ही इतर 3 बाबींपेक्षा वेगळी असते व ती शोधायची असते. काही वेळेस पर्यायातील एक बाब प्रश्नात दिलेल्या बाबीशी जुळते असा पर्याय शोधायचा असतो. मग या वर्गीकरणावर आधारित प्रश्नांचं अनेक प्रकार आहेत. त्यात पहिला जो प्रकार आहे तो शब्दांचं वर्गीकरण करणे, दुसरा जो प्रकार आहे तो आकृत्यांचं वर्गीकरण करणे, तिसरा प्रकार संख्यांचं वर्गीकरण, चौथा प्रकार आहे तो वर्णमाला किंवा अक्षरमाला याच्या वर्गीकरणावर आधारित प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. आता आपण याच्यावर मार्क मिळवण्यासाठी आपलं अवांतर वाचन भरपूर गरजेचं आहे. आपली शब्दसंपदा त्याचप्रमाणे आपलं जर सामान्य ज्ञान चांगल्या पद्धतीचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी फार अवघड वाटणार नाही. आता या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे पहा. पुढील प्रश्नातील पर्यायात 3 पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो. या गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिलं बघा इथं मृग, व्याध, सप्तर्षी आणि वृश्चिक. कोण सांगाल गटात न बसणारा शब्द कोणता? व्याध. 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 पर्याय क्रमांक 2. कारण सांगा. तरी सगळे तारका समूह आहेत आणि व्याध हा एक तारा आहे. बरोबर आहे. व्याध हा एक काय आहे? तारा आहे. आणि बाकीचे मृग, सप्तर्षी आणि वृश्चिक हे काय आहेत? तारका समूह आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न, संधिवात, कॉलरा, इन्फ्लुएन्झा. संधिवात. संधिवात कारण सांगा. कारण बाकीचे सगळे संसर्गजन्य आहेत. बरोबर. बाकीचे सर्व कसं आहेत? संसर्गजन्य रोग आहेत. आणि हा संधिवात हा संसर्गजन्य रोग नाही. संसर्गजन्य म्हणजे काय रे? एकापासून दुसऱ्याला होतो. म्हणजे सर एकापासून दुसऱ्याला. आणि संपर्कजन्य म्हणजे काय? संपर्कातून होणार. त्यात आल्यानंतर होतो. एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर तो संपर्कजन्य आहे की नाही. आणि संसर्गजन्य म्हणजे अगदी एकमेकाच्या जवळ कॉन्टॅक्ट जरी नाही झाला पण जवळ जरी आला आणि तो जर आजार होत असेल तर तो संसर्गजन्य.
कोरोना मग सारखा. आता कोलरा, हिवताप आणि इन्फ्लुएन्झा हे संसर्गजन्य आजार आहेत. संधिवात हा संसर्गजन्य आजार नाही. त्यानंतर तिसरं पहा, दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी, आंतरजाल आणि ईमेल. दूरचित्रवाणी. दूरचित्रवाणीला आपण टेलिव्हिजन म्हणतो ना हो सर. इंग्रजीमध्ये. आणि भ्रमणध्वनी म्हणजे काय रे? मोबाईल. 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 आणि आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेट. 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 सर ईमेल. इंटरनेट. आणि ईमेल हे तर सर्वांनाच माहिती आहे. ईमेलच. ईमेल. कुठला निघाला यातला मग? दूरचित्रवाणी. दूरचित्र. ईमेल. बरोबर, दूरचित्रवाणी. कारण सांगा. सर कारण बाकी सगळे संपर्क साधणार. म्हणजे आपण मोबाईलद्वारे मेसेज पाठवू शकतो, इंटरनेटद्वारे सुद्धा मेसेज पाठवू शकतो, ईमेलद्वारे सुद्धा मेसेज पाठवू शकतो, है की नाही? संदेशाची देवाणघेवाण करू शकतो या साधनाद्वारे आपण. मात्र टीव्हीद्वारे आपण एखादा मेसेज पाठवू शकत नाही. म्हणजे दूरचित्रवाणी सोडून इतर जी संपर्क माध्यम आहेत याच्याद्वारे आपण संदेशाचं वहन करू शकतो, संदेश पाठवू शकतो. विशेषण, अलंकार, क्रियापद आणि सर्वनाम. अलंकार. अलंकार. बरोबर. कारण सांगा. इतर सर्व शब्दांच्या जाती. इतर सर्व काय आहेत? शब्दांच्या शब्दांच्या जाती आहेत. मला शब्दांच्या जाती कोण सांगेल रे आपल्यापैकी? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रियापद. नाम, नाम, विशेषण, क्रियापद. अजून क्रिया विशेषण. सामान्य नाम. केवळ प्रयोगी. उभयान्वयी, केवळ प्रयोगी. भाववाचक नाम. शब्दयोगी अव्यय. आणि नामाचा प्रकार मला नको, मी विचारेल शब्दांच्या जाती, तुम्ही नामांचा प्रकार सांगताय. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण, क्रियापद, उभयान्वयी, अव्यय, केवळ प्रयोगी. केवळ प्रयोगी. बरोबर आहे. हे सर्व शब्दयोगी शब्दांच्या जाती आहेत. आता 5वा प्रश्न पहा. रोम, बर्लिन, हॅम्बुर्ग, म्युनिक 2019च्या परीक्षेत हा प्रश्न विचारला होता. पर्याय क्रमांक 1. रोम. इटली हे कोणत्या देशातील शहर आहे? रोम हे इटली. पर्याय क्रमांक 4. इटली शहरातील आहे का? आणि बर्लिन, हॅम्बुर्ग आणि म्युनिक हे कुठले? जर्मनी. हा, जर्मनी. जर्मनी. आता बघा आपल्या किती अंतर पाहिजे वाचन बघा. आपल्या भारताबाहेरील देशातील सुद्धा शहर आपणास माहित पाहिजेत, तरच आपल्याला या ठिकाणी म्हणजे सामान्य ज्ञान जास्तीत जास्त पाहिजे. शब्द साठा, व्होकॅब्युलरी वाढली पाहिजे तुमची. जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेजबहादूर सप्रू आणि रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. सर रवींद्रनाथ टागोर. आणि ती पहिले रवींद्रनाथ टागोर हे कोण आहेत? साहित्यिक. साहित्यिक. त्यांनी लिहिलेलं एखादं साहित्य सांगताय का? त्यांना एखादं लिहिलेलं साहित्य सांगताय का रवींद्रनाथ टागोरांना?
गीतांजली. आता हे जे 3 आहेत, हे 3 आहेत म्हटला कायदे पंडित. कायदे पंडित. बरोबर. रवींद्रनाथ टागोर हे कोण आहेत? तर साहित्यिक आहेत. सातवा प्रश्न, चपाती, पाव, इडली, डोसा. चपाती. चपाती. चपाती कारण इतर सर्व आंबवून करतात पदार्थ. इतर सर्व पदार्थ आंबवून करतात. पाव तयार करताना तुम्ही पाहिलंय का? नसेल पाहिलं, परंतु इडली आणि डोसा तयार करताना पाहिलं असेल. इडली तयार करताना काय करतात रे? संध्याकाळी काय भिजवायला ठेवतात? डाळ आणि तांदूळ. हा, मग ती रात्रभर त्याच्यावर किण्वन प्रक्रिया होते. कोणती प्रक्रिया होते रात्रभर त्याच्यावर? किनवण. किण्वन प्रक्रिया. तसं या ठिकाणी चपाती तयार करताना अशा प्रकारचा आंबवणे किंवा ही किण्वन प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे चपाती हा घटक वेगळा निघतोय. आता आठवं बघा, पितळ, कांस्य, कथील, पोलाद. पितळ. कथील. पोलाद. कथील. कथील हा कारण धातू आणि इतर संमिश्र. कथील धातू आहे आणि बाकीचे संमिश्र. हा, पितळ असेल, कांस्य असेल किंवा पोलाद ही संमिश्र आहे. 2 किंवा अधिक धातूपासून तयार होणारे हे संमिश्र आहे. कथील हे संमिश्र नाही. आवाज जाय नाही. आवाज. त्यानंतर प्रश्न 9 पहा. भोपळा, टोमॅटो, वांगी, अळू. टोमॅटो. कारण अळू हे पालेभाजी आहे व बाकीचे सर्व फळभाज्या आहेत. अळू. अळू हे काय आहे? पालेभाजी. अळूच्या वड्या वगैरे तुम्ही करून खाल्ल्या असतील आहे की नाही? पालेभाजी आहे. आणि टोमॅटो, भोपळा आणि वांगी ही कोणत्या आहेत? फळभाज्या. फळभाज्या आहेत. त्यानंतर मॉन्टेस्क्यू, रुदरफोर्ड, रुसो आणि व्हॉल्टियर. रुसो. रुदरफोर्ड. रुदरफोर्ड उत्तर बरोबर आहे. कारण मी रुदरफोर्ड हा सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे पहा. आणि इतर जे 3 आहेत ते कोण आहेत? राजकीय विचारवंत. हा, विचारवंत आहे, राजकीय विचारवंत आहे. फक्त रुदरफोर्ड हा 4 मध्ये शास्त्रज्ञ आहे, सायंटिस्ट आहे. बाकीचे 4 राजकीय विचारवंत आहेत पहा. अँडीज, टायबर, डॅन्यूब, प्री. अँडीज. कारण अँडीज हे पर्वत आहे. अँडीज हा काय आहे? पर्वत. पर्वताला इंग्रजीत काय म्हणतात? हिल. माउंटेन. बरोबर आहे. आणि इतर 3 काय आहेत म्हटला? नद्या.
नद्या. पूजा झेंडे आवाज मोठ कर. तुझा आवाज येतोय. अँडेज हा पर्वत आहे आणि इतर 3 काय आहेत? नद्यांची नावं आहेत. त्यानंतर 12वा प्रश्न. परीघ, जीवा, रुंदी आणि व्यास. रुंदी. 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 कारण आपण बाकी परत रुंदी वगळून सगळे परंपरागत वर्तुळाशी संबंधित आहेत. जीवाला काय म्हणतो इंग्रजीत? कॉर्ड. कॉर्ड. रुंदीला काय म्हणतो? ब्रेड. ब्रेड. आणि व्यासाला काय म्हणतो? डायमीटर. बघा आता, जर तुम्ही एखादं वर्तुळ काढलं तर हा वर्तुळाचा सेंटर आहे. ओपी इज द रेडियस, AB is the diameter, AB is the longest chord of the circle and CD is another chord. आणि ही जी बाह्य सीमा आहे का नाही, बाह्य सीमा ही, याची जी लांबी आहे याला आपण काय म्हणतो? सर्कम्फेरन्स म्हणतो. म्हणजे परीघ हा वर्तुळाचा भाग आहे, जीवा सुद्धा वर्तुळाचा भाग आहे, व्यास हा सुद्धा वर्तुळाचा भाग आहे. मात्र रुंदी हा वर्तुळाचा भाग नाही, त्यामुळे रुंदी हा शब्द वेगळा निघतो. त्यानंतर प्रश्न 13वा. मार्च, डिसेंबर, ऑगस्ट, एप्रिल. 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 30 एप्रिल 30 दिवसांचा. एप्रिल 30 दिवसांचा. दिवसाचा महिना आहे. जून, बाकी सगळे 31 दिवसाचे महिने आहेत. हा, एजूसनो आहे का नाही, हे म्हणजे एप्रिल, जून म्हणजे जून, सप्टेंबर म्हणजे 30 आणि नोव्हेंबर 30. म्हणजे 12 जे इंग्रजी महिने आहेत पैकी हे 4 महिने 30 दिवसांचे असतात आणि फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा असतो आणि बाकीचे सर्व महिने हे 31 दिवसांचे असतात. म्हणजे मार्च कितीचा असणार? 31चा. डिसेंबर सुद्धा 31चा. ऑगस्ट 31चा. फक्त एप्रिल हा एकच महिना या पर्यायामध्ये कितीचा आहे? 30 दिवसांचा आहे. त्यानंतर प्रश्न 14वा पहा. इनसॅट, भास्कर, चंद्र, IRS. चंद्र. चंद्र. कारण बाकी सगळे सॅटेलाइट आणि चंद्र नैसर्गिक उपग्रह आहे. नॅचरल. चंद्र हा कसा आहे? नैसर्गिक उपग्रह. नॅचरल सॅटेलाइट आहे. आणि इनसॅट असेल, भास्कर असेल किंवा IRS असेल, हे सर्व कसं आहेत? उपग्रह. कृत्रिम उपग्रह आहेत. कबड्डी, सूरपारंबी, क्रिकेट आणि बुद्धिबळ. सूरपारंबी. राष्ट्रीय खेळ. सूरपारंबी हा घटक वेगळा निघतोय, कारण हा राष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ नाही. मात्र इतर जे 3 आहेत ते राष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे खेळ आहेत. सूरपारंबी हा घटक वेगळा निघतोय. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना सूरपारंबी हा खेळ माहित सुद्धा नसेल. असं कोण आहे रे? माहित आहे का सूरपारंबी हा खेळ? माहिती. हो सर. बर. आदित्य सांग रे. आदित्य सांग, सूरपारंबी खेळ कसा खेळतात? वडाच्या पारंब्या असतात, त्यांना धरून
म्हणजे वेगवेगळ्या पारंब्याला एखादा मुलगा आपल्याला पकडायला येतो आणि त्या पारंब्यावर आपण जायचं असतं धर धर. ओके. मुलींच्यात कोण सांगेल एक या खेळाविषयी माहिती? भक्ती सांग. असू दे. ओके. मी प्रश्न सांगू? हा सांग हर्षदा. सर काठी फेकायची असते लांब, मग ज्याच्यावर राज्य आहे तो आणाय जाणार. मग तोपर्यंत आपण झाडावर चढायचं असतं आणि तो मुलगा ते काठी आणून आपल्याला पकडाय येणार. बरोबर आहे. बर, आता प्रश्न क्रमांक 16. नंदिनी, आत्मजा, भार्या आणि सुता. भार्या. कारण सांगा. कारण बाकी सर्व शब्द भार्या हा पर्याय वगळता सर्व मुलगीला समानार्थी शब्द आहेत. आणि भार्या बायको मुलगी, मुलगीला समानार्थी शब्द कोणकोणता आहे? नंदिनी, आत्मजा, नंदिनी, सुता. आत्मजा, सुता. नंदिनी, आत्मजा, सुता वगैरे. त्यामुळं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरुद्ध लिंगी शब्द, एक वचन, अनेक वचन, या सर्व गोष्टी तुमच्या परफेक्ट पाहिजेत. प्रश्न 17. फणस, सीताफळ, पपई, आंबा. 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 इतर सर्व फळांना सर एकच आंबट आंबा. आहे. आंब्यामध्ये एकच बी असते का? हो सर, आंब्यामध्ये एकच बी असते. बाकीच्या फळांमध्ये अनेक बी असतात. मला सांगा, फणस मध्ये किती बी असतात मोजत का तुम्ही? नाही सर, अनंत. फणस खाल्ले का तुम्ही? फणस खाल्ले का तुम्ही? हो सर. हा, फणस, सीताफळ आणि पपई यांच्यामध्ये अनेक काय असतात? बी असतात. बरोबर. ट्विटर, व्हॉट्सॲप, युट्यूब, फेसबुक. युट्यूब. कारण सांगा. बाकीचे सगळे मेसेज करण्याचे ऍप आहेत. युट्यूबला मेसेज करते. ट्विटर अकाउंट कोणाचं आहे का तुमच्यापैकी? ट्विटर आता जी मोठमोठी लोक असतात का नाही, उदाहरणार्थ पुढारी असतील किंवा सेलिब्रिटी मधील काही व्यक्ती असतील, त्या सगळ्यांचे ट्विटर अकाउंटच असतात. त्यांचा एखादा मेसेज जर सर्वसामान्यपर्यंत पोहोचवायचा असेल तर ते ट्विटरवर या ठिकाणी मेसेज करतात. पहा, आता माझं होतं पण मी आता बंद केलंय ट्विटरचं अकाउंट. आता आपली सर्वसामान्य जी मुलं आहेत, शालेय शिक्षण घेणारी किंवा कॉलेज, त्यांचं सगळ्यांचं काय असतं? व्हॉट्सअप अकाउंट असतं. व्हॉट्सअप का व्हॉट्सॲप रे? व्हॉट्सॲप. आणि फेसबुक अकाउंट, तुमच्या किती जणांचं फेसबुक अकाउंट आहे? सर माझं होतं, मी कालच डिलीट केलं. सर माझा आहे. मग मला सांगा, युट्यूब का वेगळं निघालं? युट्यूब मनोरंजन. युट्यूब मनोरंजन नाही. आता माझ्या नावानं युट्यूबचा चॅनल आहे. काय माझ्या चॅनलचं नाव आहे रे? तुम्ही युट्यूबला सर्च केलं असेल. रूपचंद बोराटे. हा, रूपचंद बोराटे नावानं. मग या ठिकाणी माझ्या युट्यूब चॅनलला मनोरंजन होतं का तुमचं?
नाही. म्हणजे अभ्यास विषयक व्हिडिओ तुम्हाला या युट्यूब चॅनलला पाहायला मिळतात आहे का? त्याच्यावर मेसेज हो करता येतो सर. पण युट्यूब तुम्ही हा. म्हणजे या ठिकाणी आपण ट्विटरच्या सहाय्यानं एखादा काय करू शकतो, संपर्क करू शकतो किंवा एखादा मेसेज मित्राला फॉरवर्ड करू शकतो. व्हॉट्सअप मधून सुद्धा मेसेज करू शकतो, फेसबुक मधून करू शकतो. तसं युट्यूब मधून अशा प्रकारचा संपर्क आपल्याला करता येत नाही. आता प्रश्न 19, माऊस, सीपीयू, सीडी, मॉनिटर. सीडी. सीडी कारण तो एकटाच संगणकाशी संबंधित नाहीये. हो सर. बाकी सगळे कॅम्प्युटरचे भाग आहेत. हा. माऊस सगळ्यांनी चालवलेला ना माऊस. माऊस म्हणजे उंदीर नव्हे. या ठिकाणी संगणकाचा माऊस ज्याच्या सहाय्याने आपण कर्सर कोणत्याही ठिकाणी घेऊ शकतोय की नाही, तो माऊस म्हणजे तो कॅम्प्युटरचा भाग आहे. सीपीयू मशीन असतं बघा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आपण म्हणतो. सीपीयू उभी मशीन असते मोठी बघा. आणि मॉनिटर म्हणजे जिथं आपण काय करतोय ते पाहतो, स्क्रीन थोडक्यात मॉनिटर म्हणजे माऊस, सीपीयू आणि मॉनिटर हे कॅम्प्युटरचं पार्ट्स आहेत. तसं सीडी हा कॅम्प्युटरचा भाग नाही, म्हणून सीडी हा घटक वेगळा निघतोय. त्यानंतर भांगडा, कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक. भांगडा. भांगडा कारण कारण ते भांगडा हे राज्याचं नृत्य आहे. लोकनृत्य. कुठल्या राज्याचं आहे लोकनृत्य हे? पंजाब, आपल्या महाराष्ट्राचं काय कोणतं आहे? महाराष्ट्राचं लोकनृत्य कोणतं? लावणी. लावणी. अगदी बरोबर. लावणी. लावणी आहे. आता कुचिपुडी, भरतनाट्यम आणि जे कथ्थक आहे हे सर्व काय आहेत? शास्त्रीय नृत्य. शास्त्रीय नृत्य आहेत. बरोबर. गोटी, बांगडी, लाडू, चेंडू. बांगडी. 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 दांडीवर असते आणि राहिलेले 3 गोलाकार आहेत. बांगडी वर्तुळाकार आहे. गोटी, लाडू आणि चेंडू हे कसं आहेत? स्फेरिकल आहेत, गोलाकार आहेत. बऱ्याच जणांना गोल आणि वर्तुळ यातला फरक कळत नाही. वर्तुळ म्हणलं की बांगडी लक्षात ठेवायची, गोल म्हणलं की चेंडू लक्षात ठेवायचा. फरक आहे का नाही गोलामध्ये, म्हणजे बांगडीमध्ये आणि चेंडू मध्ये? हो सर. अश्विन, कार्तिक, श्रावण, मार्गशीर्ष. श्रावण. हा. श्रावण कारण श्रावण महिन्यात 31 दिवस असतात. साधारणतः पहिले 6 महिने मला सांगा रे. पहिला मराठी महिना आहे चैत्र ना. वैशाख. श्रावण. आषाढ. आषाढ, भाद्रपद. अश्विन. आता हे जे 6 महिने आहेत, याच्यामध्ये चैत्र महिना किती दिवसाचा असतो रे? 30 किंवा 31. 31. हा, 30 किंवा 31 दिवसांचा असतो. आणि चैत्र नंतर जे 5 महिने आहेत ते किती दिवसांचे असतात? 31. हा, 31 दिवसांचे असतात. आणि शेवटचे 6 महिने 30 दिवसांचे.
30 दिवसाचे असतात. आता अश्विनी याच्यामध्ये नाही, म्हणजे अश्विनी 31 दिवसांचा असणार आहे की नाही. कार्तिक सुद्धा या पहिल्या 6 मध्ये नाही, म्हणजे तो 31 असणार. श्रावण आहे पा, नाही नाही उलट झालं ना. हो. अश्विन 30 असणार, कार्तिक 30 असणार, श्रावण मार्गशीर्ष 31. श्रावण 31 आणि मार्गशीर्ष 30. 30. बरोबर आहे. विहंग पक्षी अंडज अंदाज. इतर पक्षीला समानार्थी शब्द. पक्षीला समानार्थी शब्द आहेत आणि ख हे ढगाला. ढगाला समानार्थी शब्द आहे. पक्षीला समानार्थी शब्द कोणतं? विहंग पक्षी आणि अंडज. विहंग आणि अंडज. अंडज आणि आणि ख हे ख कशाचा ढगाला समानार्थी शब्द आहे? ख ढगाचा. आकाश. 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 म्हणजे तुमचं वाक्यप्रचार म्हणी जशा पाठ पाहिजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द सुद्धा भरपूर मला माहित पाहिजेत, लक्षात ठेवा. जमा खर्च, कामधाम, ओबड दोबड, उपास तापास. जमा खर्च. जमा खर्च. कारण जमा खर्च. कारण जमा त्या खर्च. शब्दात 2 विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. हा, जमाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? खर्च. याच्यामध्ये 2 विरुद्धार्थी शब्द आहेत, काम धाम, ओबड दोबड, उपास तापास. हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? समानार्थी जोड शब्द. बरोबर आहे. जोड आहेत. शब्द. त्यानंतर स्वदेशी विदेशी, देवो रावो, सुज्ञ अज्ञ, उच्च नीच. देऊळ रावळ. देऊळ राऊळ. कारण इतर विरुद्धार्थी शब्द. देऊळ कारण राऊळ तो समानार्थी समानार्थी आहे शब्द. व इतर विरोधार्थी आहेत. देवो रावो समानार्थी शब्द आहेत. स्वदेशीच्या विरुद्ध विदेशी, सुज्ञेच्या विरुद्धार्थी शब्द अज्ञ, उच्चच्या विरुद्धार्थी शब्द नीच. इतर विरुद्ध शब्दांची जोड्या आहेत. बरोबर आहे. राजा राणी, बोका भाटी, विदूषक विदुषी आणि वर वधू. विदूषक विदुषी. विदूषक विदुषी. विदुषी. विदूषक विदुषी. कारण सांगा. इतर विरुद्ध लिंगी. हा. राजा पुल्लिंगी आहे, राणी स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. बोका पुल्लिंगी, भाटी स्त्रीलिंगी, वर पुल्लिंगी, वधू स्त्रीलिंगी. मात्र विदूषकाचा विरुद्धार्थी शब्द विरुद्ध लिंगी शब्द विदुषी नाही पहा डिक्शनरी. अक्षर, संज्ञान, प्रयत्न, कृतघ्न. प्रयत्न. प्रयत्न सांगा. कारण प्रयत्न या कारण त्याच्यात 2 जोडाक्षर आहेत. प्रयत्न या शब्दामध्ये काय आहे? 2 जोडाक्षर. जोडाक्षरे किती आहेत? 2. कोणकोणती? प्र आणि यत्न. न जोडले 2 आहेत. ह्याच्यामध्ये क्ष हे एकच जोडाक्षर आहे की नाही.
याच्यामध्ये ज्ञा हे एकच जोडाक्षर आहे. याच्यामध्ये घला न जोडले एकच आहे. हे रू हे नाही बरं का जोडाक्षर. माग तुम्हाला मी सांगितलं होतं फक्त एकच जोडाक्षर आहे. क्ष आणि ज्ञ ही दोन जोडाक्षर असतात. घला न जोडले म्हणजे ते या चौथ्या पर्यायामध्ये एकच जोडाक्षर आहे. फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये प्र आणि न अशी दोन जोडाक्षर आहेत. 28वा फूल, गंगा, भारत, तांदूळ. फुल. फुल. कारण सांगा. कारण ते फुल हे सामान्य नाम सामान्य आहे नाम आणि आहे. इतर विशेष नामे आहेत. बर का तुम्हाला इथं नामाचं प्रकार माहित पाहिजेत, नाहीतर मग अशा प्रकारचा प्रश्न सुटणार नाही. फूल हे सामान्य नाम आहे आणि फुलाचं प्रकार आहेत पुन्हा अनेक प्रकारची फुलं आपण पाहतो. मात्र गंगा, भारत, तांदूळ हे काय आहेत? विशेष नावे. हा, विशेष नामे. काय यांना विशेष नावे म्हटले सांगा. गंगा ही एक नदी आहे. भारत हा एक देश आहे की नाही. आणि तांदूळ हे कसल्या प्रकारचं धान्य आहे? कडधान्य, तृणधान्य वगैरे सांगा बघू. तृणधान्य ना सर. तृणधान्य. तसं कडधान्य. हे सामान्य नाम आहे. आता पुढचा प्रश्न बघा. सरले, इरले, भरले, विरले. काय येईल रे? इरले. विरले. इरले सर. इरले. का? कारण सांगा. इरले सोडून सगळे हे क्रियापद वस्तूचे नाव आहे. क्रिया विशेषण हे सॉरी क्रियापद आहेत. क्रियापद. हा. इरले हे क्रियापद आहे. भरले हे सुद्धा क्रियापद आहे. विरले हे सुद्धा क्रियापद आहे. आणि इरले हे वस्तूचं नाव आहे. तुम्ही ऐकले का कधी वस्तूचं नाव इरले? होय. हा. आता 30वा प्रश्न. आध्यात्मिक, निर्बत्सना, महात्म्य, सहाय्य. आध्यात्मिक. का? कारण सांगा. आध्यात्मिक अशुद्ध शब्द. ला काना पाहिजे होता ना. बाकी सगळी शुद्ध होती. हा. आध्यात्मिक हा शुद्ध शब्द आहे. ला काना पाहिजे होता. ला काना नसल्यामुळे तो अशुद्ध शब्द आहे. मात्र निर्बत्सना, महात्म्य, सहाय्य हे सर्व शुद्ध शब्द आहेत. फक्त आध्यात्मिक हा अशुद्ध शब्द आहे. त्यामुळे आध्यात्मिक हा पर्याय वेगळा निघतो. टेबल, खुर्ची, डॉक्टर, नर्स. खुर्ची कारण तो मराठी भाषेतला शब्द आहे व इतर इंग्रजी शब्द आहेत. बरोबर आहे. टेबल हा इंग्रजी शब्द आहे. डॉक्टर हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे. नर्स हा इंग्रजी शब्द आहे. मग याचा मला तुम्ही मराठी शब्द सांगू शकताय का रे? बघ कोण सांगते. मेज. टेबलला मराठीत काय म्हणायचं? मेज. मेज. हा? मेज. मेज. बरोबर आहे का? हो. डॉक्टरला वैद्य. 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 आणि नर्सला परिचारिक. परिचारिका. खुर्चीला आहे का मराठी शब्द? खुर्चीला इंग्रजी शब्द चेअर ना, म्हणजे हा इंग्रजी शब्द आहे. आणि बाकीचं सर्व या ठिकाणी खुर्ची हा मराठी शब्द आहे. बाकीचं सर्व इंग्रजी शब्द आहे. बरोबर.
वाळू, दयाळू, कृपाळू, मायाळू. वाळू. वाळू. वाळू वगळता सर्व विशेषण वाळू. आहे. बाकीचे सर्व काय आहेत? प्रश्न आहे का? विशेषण आहे. विशेषण. अगोदर हा घेऊया नंतर तो घेऊ, विशेषण. राहिला माझ्या. बाकीचे सर्व विशेषण आहेत. विशेषण म्हणजे काय रे? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विशेष माहिती सांगणारा तो शब्द. मुलगा दयाळू आहे, ती मुलगी मायाळू आहे, माझी आई कृपाळू आहे. हे सर्व विशेषण आहेत का? नामाबद्दल शब्द आहे. मात्र वाळू हे विशेषण नाही. त्याच्या वरचा घेऊया. मुलगे, फळे, झबले, कुत्रे. झबले. झोपले. तर समजा बाकीचे शब्द आणि झोपल्यावर सर्व अनेक वचने आहेत. आणि पत्नी आहे. मुलगा एक वचने ना, आणि अनेक मुलगा असलं की मुलगी आपण म्हणतो. म्हणजे मुलगे हा अनेक वचने आहे. फळ एक वचने. फळे अनेक वचने. एक कुत्रा एक वचनी, अनेक कुत्रे. म्हणजे मुलगे, फळे आणि कुत्रे हे सर्व अनेक वचनी शब्द आहेत. जबले हा कसा आहे? सर जबले असतो ना. आणि एक वचनी शब्द जबला आहे. जबले. नाही सर. हा? सर एक वचनी शब्द आहे सर तो. एक वचनीच आहे का? हा. नाही सर. बरं बघूया आपण नंतर, कारण माझं काही मराठी एवढं हे नाही. जबला, जबले आहे का जबलेच शब्द आहे एक वचनी, बघूया आपण. चौतीसावा. अरे रे छान. काय? अबब. काय? काय? नाही. कारण काय हे प्रश्नार्थक शब्द आहे. बाकीचे सगळे उद्गारवाचक शब्द आहेत. बघा, वाक्याच्या सुरुवातीला आपण अरे हे शब्द वापरतोय का नाही, त्याच्या पुढे असं उद्गारवाचक चिन्ह करतोय का नाही. छान, ठीक आहे ना. अबो, हे सर्व कशा प्रकारचे शब्द आहेत? उद्गारवाचक. आणि काय? प्रश्नार्थक शब्द आहे बघा. सर ती सर्वनाम सुद्धा येत आहे. कोणतं? मी तू हा जो कोण, काय आपण स्वतः, सर्वनाम काय. हा, होऊ शकते, बरोबर. आता प्रश्न क्रमांक 35 पहा. 8वे, 60वे, तिसरे दुहेरी. 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 कारण बाकीचे सर्व क्रमवाचक. बाकीचे क्रमदर्शक शब्द आहेत आणि दुहेरी हे बाकीचे सर्व काय आहेत? क्रमदर्शक शब्द. क्रमवाचक शब्द. क्रमवाचक शब्द आहेत, बरोबर आहे. आपण म्हणतो ना 8वे, 60वे, तिसरे, 100वे, 50वे क्रमवाचक शब्द आहेत. तिला, कोण, सगळे, माझे. कोण? सगळे. कारण सगळे हा पर्याय सोडून बाकी सगळे सर्वनाम आहेत. हा, तिलावरून एक वाक्य तयार करा रे. तिला आंबा आवडतो. तिला सफरचंद आवडतो. तिला आंबा आवडतो. कोण वरून एक शब्द तयार करा. तू कोण आहेस? तू कोण आहेस? तू कोण आहेस? आणि माझेवरून हे माझे घर आहे. घर आहे. माझे वडील आहेत. माझे घर आहे. म्हणजे हे सर्व सर्वनाम आहेत. ही सर्व काय आहेत? सर्वनाम आहेत. सर्व. सगळे हे सर्वनाम नाही.
मंगळ, प्लुटो, शनी, बुध. प्लुटो. प्लुटो. प्लुटो हा बटुग्रह आहे. मंगळ असेल, शनी असेल किंवा बुध असेल, हे सर्व काय आहेत? ग्रह. हो. ग्रह हो. आहेत. आणि प्लुटो हा बटुग्रह आहे. प्लुटो हा काय आहे? बटुग्रह आहे. हातोडा, सुई, चाकू, सुरी. हातोडा. कारण तो इतर सर्व टोकदार. सुई कसा आहे? टोकदार आहे. टोकदार. टोकदार. बरोबर आहे. चाकू हे सुद्धा टोकदार किंवा त्याला आपण कसं म्हणतो? धारदार. धारदार आहे. सुरी सुद्धा तशीच आहे. तसं हातोडा हे जे शस्त्र आहे ते असं टोकदार किंवा धारदार नाही. एकोणचाळीस बघा. पखवाज, मृदंग, ढोलक, सतार. 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 तंतुवाद्य आणि इतर सर्व चंद्रवाद्य. पखवाज पाहिले का तुम्ही? पखवाज हो सर, कीर्तनात असते. तांबड्यापासून तयार करतात ना हे वाद्य? हो सर. वाद्य. मृदंग सुद्धा तसंच आहे. ढोलकी तसंच आहे. मात्र सतार ही एकच वाद्य कसं आहे? तंतुवाद्य. बरोबर आहे, तंतुवाद्य आहे. म्हणजे विण्यासारखं ना, हरिपाठ भजन कीर्तन जे विना असतो का नाही, विना ते तार छेडले जाते आणि त्याच्यापासून ध्वनी निर्माण होतो, त्याला तंतुवाद्य म्हणायचं ना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. अंगण, शयनगृह, स्वयंपाकघर आणि दिवाणखाना. अंगण. कारण अंगण सोडता सर्व घरातील खोल्या आहेत. मला सांगा तुम्ही, तुमच्यापैकी कोणाला माहित आहे का बघू, शयनगृह म्हणजे काय रे? बाथरूम. स्वयंपाकगृह म्हणजे कुकिंग, जिथं स्वयंपाक आपण करतो किंवा जेवण करतोय का. शयनगृह म्हणजे काय? किचन. नक्की ना? थिएटर. दिवाणखाना म्हणजे काय? दिवाणखाना म्हणजे हॉल. बरं का, पूर्वीच्या काळी हे शब्द वापरले जायचं बघा, राजे राजवाडे वगैरे होतं का नाही. आता मी परवा आम्ही फिरायला गेलो होतो, तुम्ही माझ्या स्टेटसला फोटो वगैरे पाहिले असतील. हो सर. त्यावेळेस आम्ही नाना फडणीस वाडा पाहिला. त्या वाईच्या पलीकडे मेनवली म्हणून गाव आहे तिथं. मग त्यावेळेस तिथं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रूम, कुठं स्वयंपाक, कुठं ती धान्याचं कोठार, कुठं दिवाणखाना, हे सगळं, कुठं शयनगृह, हे सगळं त्यावेळेस ती नावं होती. आता नावं थोडी वेगळी वापरलेली आहेत. आपण काय म्हणतो, हॉल, किचन, पुन्हा बेडरूम वगैरे का नाही, तीच नावं आहेत. म्हणजे शयनगृह, स्वयंपाकगृह, दिवाणखाना ही घरातल्या खोल्यांची नावं आहेत. अंगण हे वेगळं आलं, अंगण बाहेर असतं का. सर, शयनगृह म्हणजे बेडरूम ना. बेडरूम का? हो सर, आता बघितला बेडरूम आहे. हा हा, बरं झालं. आणि दिवाणखाना म्हणजे हॉल. बर, ओके. प्रश्न क्रमांक 41 पहा. गोल्जी पिंड, रिक्तिका, तंतुकणिका या 3 शब्दाशी जुळणार एक अक्षर खालच्या 4 पर्यायामध्ये आहे. 2 अक्षर.
पेशी पटल व केंद्रक. पेशी पटल म्हणजे गोलजी पिंड, रिक्तिका, तंतू, कणिका, केंद्रक आणि पेशी पटल ही सर्व काय आहेत? पेशीची पेशी अंगके. पेशी आहे. हा, पेशी अंगक आहेत. बऱ्याच जणांचा विज्ञानचा अभ्यास चांगला पाहिजे त्यासाठी. हा विज्ञानाशी रिलेटेड हो प्रश्न सर. आहे. हो सर. 42वा पणजी, पाटणा, जयपूर. लखनौ मुंबई. मुंबई. लखनौ मुंबई. इथं पण 2 पर्याय राजधानी निवडायचे आहे. आहेत. राजधानी आहे ते. राजधानी. राजधानी मुंबई, लखनौ. लखनौ ही कोणाची राजधानी आहे रे? युपी. यूपी. बरोबर आहे. उत्तर प्रदेश, युपी. आणि मुंबई ही महाराष्ट्र. 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 आता बघू वरच्या कोणाकोणाला माहित आहेत. सांगा बघू. पणजी कोणाची आहे राजधानी? गोवा. 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 पाटणा, बिहार. 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 आणि जयपूर राजस्थान. 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 बरोबर आहे. चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल. यानम आहे. यानम आणि माहे म्हणजे चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, यानम आणि माहे व काय आहेत रे? पूर्व फ्रेंच वसाहती. हा, फ्रेंच वसाहती असणाऱ्या प्रदेशांची नाव आहेत पा. बघा आता किचकट प्रश्न आहे की नंतर वाचन भरपूर पाहिजे आपलं. त्यानंतर प्रश्न 44वा पहा. रान, अरण्य, वन. विपिन आणि कानन. रानला समानार्थी शब्द. समानार्थी शब्द आहेत. रान, अरण्य, वन, विपिन आणि कानन हे सर्व काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर प्रश्न 45वा. अबुल फजल, फैजी, बिरबल. बदायुनी आणि तानसेन. बदायुनी व तानसेन. बदायुनी आणि तानसेन. तानसेन. हे सर्व कशाची नाव आहेत रे? अकबराच्या दरबारातील सम्राट अकबराच्या दरबारातील विद्वान व्यक्तीचे. सम्राट अकबराच्या दरबारातील विद्वान अशा व्यक्तींचे नाव आहे. म्हणजे बदायुनी हा कोण होता? त्या सम्राट अकबराच्या दरबारातील एक कोण होता? इतिहासकार. आणि जो तानसेन आहे तो सम्राट अकबराच्या दरबारातील कोण होता? गायक. संगीतकार. संगीत सम्राट. संगीत सम्राट होता. अशा पद्धतीने आज आपण वर्गीकरण याच्यावर आधारित एक स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. उद्याच्या तासाला आपण आकृत्या, संगत आकृती ओळखणे हा भाग पाहूया. आज विज्ञानची कितवी टेस्ट चालू आहे आपली? 6. टाइम टेबल दिलेला आहे. 28 फेब्रुवारीला विज्ञानच्या सर्व टेस्ट आपल्या सोडवून पूर्ण होतील. फक्त काही विद्यार्थी प्रकरण वाचन न करता टेस्ट सोडवत आहेत. त्यामुळे त्यांना 8 मार्क, 9 मार्क, 10 मार्क असे पडतात. माझी अपेक्षा आहे एकही विद्यार्थी आपल्या ग्रुपमधला 15 पैकी 15च्या आत असणार नाही. म्हणजे 20 पैकी 15 पेक्षा कमी मार्क असू नयेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केले, स्क्रीनशॉट टाकला होता की नाही, डबल टेस्ट सोडवल्या, ते ट्रिपल टेस्ट सोडवल्यात.
म्हणजे पहिल्यांदा टेस्ट सोडवल्यानंतर आपल्याला कळतं कुठल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, आणि दुसऱ्या वेळेस मग मार्क प्रत्येकालाच पडणार. पण पहिल्या प्रयत्नात जी मार्क पडतील का नाही तो स्क्रीनशॉट मला टाकायचा. पुन्हा तुम्ही 20 पैकी 20 पाडली तर ती कॉपी झाली. कॉपी करून कोण पण मार्क मिळवतं, ते आपल्या कष्टाची मार्क नसतात, लक्षात ठेवा. त्यामुळे टेस्ट सोडवताना फक्त एक वेळ टेस्ट सोडवायची, 2 वेळा 3 वेळा सोडवण्याचा प्रयत्न कुणीही करू नका.